संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून, संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून, पंढरीची वारी करू दोघ जोडीन, पंढरीची वारी करू दोघ जोडीन. पंढरपूरची वारी जोडीनं का करावी, काय महत्त्व आहे, चला जाणून घेऊया या मागची रंजक कथा. रामकृष्ण हरी मंडळी, आषाढी एकादशी जवळ आली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व दिंड्या पंढरपूरकडे रवाना होत आहेत. या गर्दीत एक दृश्य नेहमी आपले लक्ष वेधून घेत असते, ते म्हणजे एकत्र चालणारी पती पत्नीची जोडी. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेली माऊली आणि हातात भगवी पताका घेतलेली विठ्ठल भक्त. संसाराच्या सगळ्या विवंचना थकवा घरी सोडून हे पती पत्नी मैलोन मैल एकत्र चालत असतात. आपण अनेकदा ऐकतो की भक्ती एकट्याने करायची असते. मग वारकरी संप्रदायात पती पत्नीने जोडीने वारी करण्याला इतके अफाट महत्त्व का आहे? या मागचे कारण फक्त एक परंपरा नाही, तर या पृथ्वीच्या पाठीवर घडलेला एक महा इतिहास आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या सृष्टीतील सर्वात पहिली पायी वारी एका जोडप्यानेच केली होती. ती जोडी दुसरी कोणी नसून साक्षात देवादिदेव महादेव आणि जगन्माता पार्वती या होत्या. आज आपण या व्हिडिओमध्ये याच पहिल्या वारीची हरिहर भेटीची आणि पती पत्नीच्या नात्याची अत्यंत पवित्र आणि सविस्तर कथा जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. तर मित्रांनो, पंढरपूरची वारी पती पत्नीने जोडीने करावी यामागे काय महत्त्व आहे आणि त्यामागील रंजक कथा सुरू करण्यापूर्वी आधी आपण जोडीचे महत्त्व समजून घेऊया. पंढरीचा राजा विठ्ठल हा एकटा नाही. विठ्ठलाच्या शेजारी माता रुक्माई म्हणजेच रुक्मिणी माता उभी आहे. हिंदू संस्कृतीत लग्नाच्या वेळी पती पत्नींना एकमेकांना वचन देतात की आपण केवळ सुखात नाही तर धर्माच्या आणि भक्तीच्या मार्गावरही एकत्र चालणार आहोत. आजच्या धकाधकीच्या जीवनात पती पत्नीमध्ये अहंकार येतो, भांडणे होतात. पण संतांनी सांगितले की जेव्हा पती आणि पत्नी एकत्र वारीच्या वाटेवर चालतात तेव्हा वाटेतील कष्ट, ऊन, पाऊस सोसत असताना त्यांचा अहंकार गळून पडतो. ते एकमेकांचे खरे सुख दुःखाचे सांगती बनतात. आणि हाच धडा स्वतः महादेवांनी संपूर्ण सृष्टीला दिला आहे. ही कथा सुरू होते द्वापार युगाच्या शेवटी. चंद्रभागेच्या तीरावर भक्त पुंडलिक आपल्या वृद्ध मातापित्याची निस्सीम सेवा करत होता. त्याची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की वैकुंठाधिपती भगवान विष्णू म्हणजेच द्वारकाधीश श्रीकृष्ण स्वतः त्याला भेटण्यासाठी भूतलावावर आले. भगवान श्रीकृष्ण जेव्हा पुंडलिकेच्या आश्रमाबाहेर आले तेव्हा पुंडलिक आई वडिलांचे पाय चेपत होता. देवाला दारात उभे पाहूनही तो उठला नाही. त्याने बाजूला पडलेली एक वीट देवाच्या दिशेने सरकवली आणि म्हणाला, देवा, माझे कर्तव्य पूर्ण होईपर्यंत या विटेवर उभा राहा. भक्ताच्या प्रेमापोटी भगवंत दोन्ही हात कटेवर ठेवून विटेवर उभे राहिले. देवाने धारण केलेले हे विठ्ठल रूप इतके शांत आणि सावळ सुंदर होते की त्याची कीर्ती मृत्यूलोकातून थेट कैलास पर्वतापर्यंत जाऊन पोहोचली. जेव्हा कैलासावर भगवान महादेवांना समजले की त्यांचे प्राणप्रिय नारायण हे पृथ्वीवर एका भक्तासाठी विटेवर उभे राहिले आहेत, तेव्हा महादेवांचे मन विठ्ठल दर्शनासाठी व्याकुळ झाले. महादेवांची ही अवस्था पाहून माता पार्वतीने विचारले, स्वामी, आपल्या या व्याकुळतेचे कारण काय? आपल्या डोळ्यात अश्रू का? महादेव म्हणाले, देवी, माझे आराध्य दैवत नारायण पृथ्वीवर पंढरपुरात आले आहेत. एका भक्ताच्या प्रेमापोटी ते युगेनयुगे विटेवर उभे राहण्यास तयार झाले आहेत. मला त्यांचे हे विलोभनीय रूप डोळे भरून पाहायचे आहे. मी पंढरपूरला जात आहे. यावर माता पार्वती अतिशय सुंदर उत्तर देते, स्वामी, संसाराच्या आणि भक्तीच्या प्रवासात मी तुमची अर्धांगिनी आहे. जर तुम्ही नारायणाच्या दर्शनाला जात असाल तर भक्तीचा तो आनंद तुमच्याशिवाय मी कसा घेऊ? मी सुद्धा तुमच्यासोबत येणार आहे.
महादेवांना पार्वतीचे हे बोलणे खूप आवडले. त्यांनी ठरवले की आपण कोणतेही वाहन न वापरता सामान्य माणसासारखी पायी चालत पंढरीला जाऊया. आणि अशा प्रकारे सृष्टीच्या इतिहासातील पहिली पायी वारी सुरू झाली. साक्षात देवादिदेव महादेव आणि जगन्माता पार्वती पायी चालत निघाले. महादेवांनी डमरूचा नाद सुरू केला आणि माता पार्वतीने टाळांची साथ दिली. दोघेही एकमेकांना सांभाळत निसर्गाच्या अडचणी सोसत विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने चालत होते. जेव्हा हे दिव्य जोडपे चंद्रभागेच्या वाळवंटात पोहोचले तेव्हा विठ्ठलाचे ते गोजिरे सावळ रूप पाहून महादेव मंत्रमुग्ध झाले. महादेवांनी विठ्ठलाची स्तुती केली, म्हणजेच हरिहर यांची गळाभेट झाली. तर माता पार्वतीने अत्यंत भक्तिभावाने संपूर्ण पंढरी क्षेत्राची परिक्रमा केली. महादेवांच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन विठ्ठलाने त्यांना आपल्या मस्तकावर स्थान दिले. म्हणूनच मित्रांनो, आजही पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या डोक्यावर जो मुकुट आहे किंवा पगडी दिसते ते साक्षात शिवलिंग आहे. हाच त्या पहिल्या वारीचा सर्वात मोठा पुरावा आहे. महादेवांनी आणि माता पार्वतीने जोडीने वारी करून जगाला हा संदेश दिला की संसार आणि भक्ती वेगळी नाही. जर पती पत्नीने संसाराचा गाडा हाकत असताना एकत्र भक्ती केली तर त्यांचा संसाराचा परमार्थ बनतो. म्हणूनच आज जेव्हा एखादे जोडपे एकत्र पंढरीची वारी करते तेव्हा विठ्ठल रुक्माई त्यांच्यावर साक्षात शिव पार्वतीसारखा आशीर्वाद देतात. मित्रांनो, पंढरीच्या वारीचे अजून एक खास वैशिष्ट्य आहे. पंढरीच्या वारीचे एक असे आश्चर्य आहे ज्याचे उत्तर विज्ञानाकडेही नाही. घरून चालताना ज्यांचे गुडघे दुखतात, जी वृद्ध 2 किलोमीटरही नीट चालू शकत नाहीत, ते वारीमध्ये आल्यावर डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हातात भगव्या पताका नाचवतात. शेकडो किलोमीटर कसे चालतात? लहान मुलापासून ते आबालवृद्धापर्यंत कोणाचे पाय दुखत नाही की कोणी थकत नाही. संतांनी सांगितले आहे की वारीमध्ये वारकरी स्वतःच्या ताकदीने चालतच नसतो, साक्षात विठू माऊली त्यांची वारी पूर्ण करून घेत असते. पण याहूनही मोठी आणि गुप्त गोष्ट अशी आहे की संतांच्या मते या वारीमध्ये प्रत्येक वारकऱ्याची काळजी घेण्यासाठी साक्षात देवादिदेव महादेव आणि पार्वती अदृश्य रूपाने हजर असतात. सृष्टीची पहिली वारी जोडीने करणाऱ्या या दिव्य दाम्पत्याची सावली प्रत्येक वारकऱ्यावर असते. तर मित्रांनो, ही होती पती पत्नीने एकत्र वारी करण्यामागची आणि महादेव पार्वतीच्या पहिल्या पायी वारीची अतिशय पवित्र आणि विस्तृत कथा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तुमच्या जीवनसाथीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या विठू माऊलीचा गजर करायला विसरू नका. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी.